तब्बल 1,05,83,000चा जो निधी आहे आणि त्यावेळेसचे जे मंत्री होते या पर्यटन विभागाचे ते होते या दोन्ही मंत्र्यांनी मिळून खरं तर ह्या मंदिरावर मेहरबानी दाखवली की काय. नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह. भोंदूबाबा खरात याला काल नाशिक न्यायालयामध्ये म्हणजे जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि त्यावेळेस त्याला जो युक्तिवाद झाला त्याच्यानंतर त्याला 5 दिवसाची जी आहे पोलीस कोठडी या ठिकाणी देण्यात आली. मात्र तो अटकेत असताना एक वेगवेगळे जे धक्कादायक खुलासे आता समोर येऊ लागलेले आहे. माझ्या हातात जो तुम्हाला पेपर दिसतो आहे तो आहे शासन निर्णय 31 मार्च 2018 रोजी राज्य सरकारमध्ये एक आदेश पारित होतो आणि त्या आदेशानुसार या भोंदूबाबा खरातवर महायुतीचं जे सरकार आहे त्याची मेहरबानी जी आहे ती पाहायला मिळते. श्री क्षेत्र ईशानेश्वर देवस्थान मिरगाव तालुका सिन्नर येथील विकास कामांना तब्बल 1,05,83,000चा जो निधी आहे तो या सरकारने वितरित केला आणि ही जी कामं आहेत ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत करण्यात आली. सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो निधी ज्या विभागाकडून मिळाला ते विभाग आहे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि त्यावेळेसचे जे मंत्री होते या पर्यटन विभागाचे ते होते जयकुमार रावल. जयकुमार रावल हे भाजपचे नेते आहेत आणि भाजपच्या त्याच नेत्यांकडनं त्यांना जो निधी आहे तो या ठिकाणी देण्यात आला आणि ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत ही कामं करण्यात आली ती कामं करणारे जे मंत्री होते किंवा त्या विभागाचे मंत्री होते ते मंत्री होते चंद्रकांत दादा पाटील. या दोन्ही मंत्र्यांनी मिळून खरं तर ह्या मंदिरावर मेहरबानी दाखवली की काय अशी जी शंका आहे ती या ठिकाणी उपस्थित होते. जर आपण बघितलं हे 1,05,83,000चं जे वितरण कशा पद्धतीने होणार होतं तर माझ्या हातात जो हा पेपर आहे या पेपरवर हा सविस्तर रिपोर्ट जो आहे तो मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे. यामध्ये म्हटलेलं आहे हा ठराव क्रमांक होता शासन निर्णय बैठक 2018 आणि पर्यटन विभागाचा आहे 11 नंबरलाच जो ठराव आहे त्यांना जो निधी देण्याचा हा या ठिकाणी करण्यात आला. या ठरावामध्ये म्हटलेलं आहे श्री क्षेत्र ईशानेश्वर देवस्थान मिरगाव तालुका सिन्नर येथील विकास कामे म्हणजे हे तेच मिरगावचं मंदिर आहे ज्या ठिकाणी भोंदूबाबा जो आहे तो जादू टोण्याचा असल्याचा दावा केला जात होता आणि त्याच मंदिराला हा सभा मंडप बांधकामासाठी 36,20,000 रुपये, त्यानंतर मंदिर परिसरात जे पेविंग ब्लॉक आहे जे पेवर ब्लॉक आपण ज्याला म्हणतो त्याला 4,91,000 रुपये, महिला व पुरुष यांच्या प्रसाधन म्हणजे वॉशरूम बाथरूम याच्यासाठी जो निधी आहे तो 7,52,000 रुपये आणि चेंजिंग रूम जे आहे ते चेंजिंग रूम या ठिकाणी बनवण्यासाठी 13,36,000 रुपये. यासोबतच त्या मंदिर परिसरामध्ये जे वाहनतळ आहे त्या वाहनतळाला 68,000 रुपये जे आहे ते, यासोबतच भक्त निवास बांधकाम याच्यासाठी 12,53,000, लँडस्केपिंग आणि गार्डनिंग म्हणजे जे भोंदूबाबा हे संपूर्ण ज्या मंदिर ज्या परिसरामध्ये जे गार्डन आहे त्याच्यासाठी 4,38,000 आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्व कामांसोबत 18% जो जीएसटी आहे तो सुद्धा यावेळेस सरकारकडनं देण्यात आला. तो जीएसटी होता 14,32,000 रुपये. यासोबत विद्युतीकरणला जे आहे तो 11% जो आहे तो 8,75,000 आणि आकस्मिक मध्ये 3,18,000 असा जो एकूण निधी या महायुतीच्या सरकार विशेष करून पर्यटन विभाग जयकुमार रावल त्यांचे मंत्री होते आणि सार्वजनिक बांधकाम विभाग ज्यांनी ही कामं केली ते मंत्री होते चंद्रकांत दादा पाटील यांच्या विभागामार्फत 1,05,83,000ची जी कामं आहे ती या भोंदूबाबाच्या ईशान्येश्वर महादेवाचं जे सिन्नरचं मिरगावचं मंदिर आहे त्या ठिकाणी हा निधी जो आहे तो देण्यात आलेला आहे. खरं तर शासकीय या योजना घेताना तुम्हाला शिफारस जी आहे ती महत्वाची असते तर ही शिफारस नक्की कोणाची होती याचा देखील तपास होणं अत्यंत गरजेचं होतं आणि हे संपूर्ण जो हा निर्णय झालेला आहे हा आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी 2018च्या 31 मार्च 2018चा हा शासन निर्णय आहे. बैठक आहे 2018/3 प्रक 191/पर्यटन
आणि हा शासनाचा जो निर्णय आहे त्या निर्णयामध्ये म्हटलेला आहे पर्यटन स्थळाची ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सन 2017-18 मध्ये तब्बल 174 कोटी रुपये इतका नियतव्यय अर्थसंकल्प झाला होता. त्यापैकी 80% रक्कम म्हणजे 139.20 कोटी वितरण जो आहे तो उपलब्ध या ठिकाणी झालेला आहे. रुपये 139.20 लक्ष पैकी 227.60 लक्ष वितरित केले आहे. उर्वरित निधीतून ज्या रकमा आहेत त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी खालील कामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाची ही मंजुरी आणि हा GR जो आहे तुम्ही माझ्या हातामध्ये पाहू शकतात. शासनाचा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. या भोंदूबाबासाठी नक्की कुणी शिफारस केली आणि पर्यटन विभाग ज्या विभागाचे मंत्री भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत जयकुमार रावल हे एवढे का मेहरबान झाले. यासोबतच भारतीय जनता पार्टीचे जे ज्येष्ठ नेते आहेत चंद्रकांत दादा पाटील यांच्या विभागामार्फत जे आहे ते कामं करण्यात आली आणि तब्बल 1,05,83,000 जो आहे हा निधी या ईशान्येश्वर मंदिराच्या विकास कामासाठी या ठिकाणी देण्यात आला. सर्वात महत्वाचं म्हणजे मागच्या सरकारमध्ये खरं तर त्याला जवळपास 39 दशलक्ष लिटर जे पाणी आहे ते देखील या मंदिरासाठी आरक्षण करण्यात आलं होतं. आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या ज्या शासकीय योजना याच्यावर खरं तर त्याचा वरदहस्त होता का याच्यासाठी कोणी शिफारस करत होतं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता 5 दिवसाची त्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि या तपासाअंतर्गत काय नवनवीन प्रकरण समोर येतात हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. खरं तर याबाबतचे जेही अपडेट असतील या बाबावर अजून सरकारने काय काय मेहरबानी केली किंवा यांनी अजून किती लोकांना लुबाडलं याबाबतचे जेही अपडेट असतील आपण लोकमतच्या माध्यमातून पाहणार आहोत. मात्र ही गोष्ट तेवढीच खरी आहे का 18 मार्च 2018 रोजी 1,05,83,000चा निधी जो आहे तो पर्यटन सांस्कृतिक विभागाच्या मार्फत आणि सार्वजनिक बांधकामच्या अंडर या संस्थेला म्हणजेच भोंदूबाबाच्या ईशान्येश्वर जे मंदिर आहे मिरगावचं त्या ठिकाणी देण्यात आला. या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.